खरं तर आपल्याला इतक्या शॉर्ट नोटीसला इथे बोलवायचं कारण असं आहे, काल एक डोनाल्ड डक, अंधेरीचा डोनाल्ड डक असं आम्ही त्याला काही दिवस समजत होतो, परंतु कालच लक्षात आलेलं आहे की तो पाकिस्तानचा एक डोनाल्ड डक इथे आलेला आहे. ज्या प्रकारे कुरळकर इकडे होते ना स्पाय, तशाच प्रकारे त्या धर्तीवर मला असं वाटतं की हे पाकड्या जनता पक्षाचा एक डोनाल्ड डक हा इकडे आहे. कारण आपण काल त्यांची पत्रकार परिषद पाहिली. होय, बरोबर, अमित साटमबद्दलच बोलतोय. तर त्यांनी त्या पत्रकार परिषदेत जर आपण पाहिलं तर त्यांनी दाखला काय दिलाय, त्यांना भारतीय पत्रकारांवर, पत्रकारितेवर, इथे जे काय रिपोर्टिंग होते त्याच्यावरती त्यांचा विश्वास नाही आहे. तर त्यांचा विश्वास कशावर आहे, तर पाकिस्तानच्या कुठला तरी सो कॉल्ड रिपोर्टर त्याचं ट्विट. मुळात माझा प्रश्न असा आहे की अमित साटम हे पाकिस्तानच्या रिपोर्टरांना, पत्रकारांना आणि ते ट्विटर का फॉलो करतात, आणि ते करतात तर त्याचा दाखला देतात. आणि त्यांचं काय म्हणणं आहे की मुंबईचा, ते कोविडचं काहीतरी म्हणत होते, त्यांचं असं म्हणणं आहे की कोविड काळात पाकिस्तानपेक्षा वाईट परिस्थिती ही मुंबईची होती, असं तिथल्या एका पत्रकारांनी सांगितलं. त्यांचा इतका विश्वास, बरोबर आहे, खाल्ल्या मिठाला ते जागत असतील. त्याचं कारणच असं आहे की न बोलवता त्यांचे नेते तिकडे केक भरवायला, केक खायला, बिर्याणी खायला पाकिस्तानला जातात. त्यांचे नेते तिकडे जिन्नाच्या थडग्यावर माथा टेकायला जातात. आता त्याचीच परतफेड म्हणून मला असं वाटतं की अमित साटम हे त्यांच्या पाकिस्तानी काउंटर पार्ट्सनी जे सांगितलं आहे ते इकडे देशात आपल्या पसरवायचा प्रयत्न करत आहेत. ह्यांनी एक गोष्ट सिद्ध झाली की त्या अमित साटमचा DNA ना हा पाकड्यांचा आहे. त्यांनी त्यानंतर तिथेच ते सांगून थांबले नाहीत. त्याच्यापुढे त्यांनी असं सांगितलं की काय म्हणे, मुंबईचे रस्ते हे जगात कुप्रसिद्ध आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे अनेक महानगरपालिका आहेत. काही महानगरपालिका मोजवतो तुम्हाला, सुरत, ते इथे गुजरातला अहमदाबाद, हे सगळं तुमच्याकडेच आहे गेले 30 वर्ष. अनेक देशातल्या महानगरपालिका तुमच्याकडे आहेत. तिथल्या रस्त्यांची काय परिस्थिती आहे त्याच्याबद्दल जरा सांगणार का? मुंबईच्या रस्त्यांच्या परिस्थितीबद्दल तर आपल्याला इकडे मुंबईत दिसतं कोस्टल रोड, ज्याचं तुम्ही आधी वोट चोरी, नोट चोरी, आता तुम्ही क्रेडिट चोरीवर उतरलेला आहात. सन्माननीय आदित्य साहेबांनी जेव्हा वरळी डोममध्ये प्रेस कॉन्फरन्स आपलं हे प्रेझेंटेशन घेतलं होतं, त्या प्रेझेंटेशनमध्ये आदित्य साहेबांनी दाखवलेलं की एकही कोस्टल रोडच्या प्रोजेक्टच्या फोटोमध्ये जेव्हा तिकडे पाहणी करायला जात होते उद्धव साहेब, आदित्य साहेब, कुठेही भारतीय जनता पक्षाचे सो कॉल्ड नेते हे तिथे नव्हते. त्यांनी जे काय सांगायचे ते पुरावे निश्चित सांगावं. त्यांनी जे काल प्रेस कॉन्फरन्स पण मी त्यांची पाहिली, त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये पण ते नुसतं 3 लाख करोड, अमकं 500 करोड, कोणत्याही गोष्टीचं त्यांच्याकडे पुरावे नाहीत कोणत्याही प्रकारचे. मला वाटलं मोठं काहीतरी भलं स्क्रीन बिन लावलं आहे तिथे काहीतरी दाखवतील, काहीतरी पर्दाफाश करणार होते, पण पर्दाफाश तर त्यांनी स्वतःचाच करून घेतला आणि स्वतःच्या पक्षाचं करून घेतलंय. त्यांनी हे सिद्ध केलंय की भारतीय जनता पक्ष नसून हे पाकिस्तान जनता पक्ष झालेलं आहे. कारण त्यांना पाकिस्तानवरच जास्ती प्रेम आहे हे त्यांनी त्यातनं दाखवून दिलं. त्याच्यानंतर त्यांनी शाळांचा प्रश्न निर्माण केला. आता शाळांचा प्रश्न ते निर्माण करतायत तर त्यांच्याकडे जे महानगरपालिका आहेत तिथे मुंबई पब्लिक स्कूलसारखं एखादं स्कूल त्यांनी उभारलं आहे का? काय त्यांनी सुखसुविधा दिल्या तिथल्या विद्यार्थ्यांना? तर मुंबई महानगरपालिकेवर आक्षेप घेत असताना ते इतक्या खालच्या दर्जाला म्हणजे गेलेत की त्यांना लक्षातच नाही की ते काय बोलतायत ते. 25 वर्ष जर शिवसेना मुंबई महानगरपालिकेत होती ना तर त्यातले 20 वर्ष हे भारतीय जनता पक्ष पण होतं आणि हेच अमित साटम हे नगरसेवक देखील होते. मग त्यांचे जे काय आरोप आहेत हे स्वतःवर पण आहेत का, स्वतःच्या पक्षावर? 20 वर्ष त्यांना कळलं नाही का की भ्रष्टाचार होतोय? आणि आम्ही आहे ना जातोय, हे आम्ही केलेलं डॉक्युमेंटेशन, आम्ही जे काय मुंबईसाठी 25 वर्षात केलेलं आहे त्याच्या आधारे आम्ही मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जातो. आता हे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जात आहेत हिंदू, मुस्लिम, जात, धर्म, पंत. काल तर त्यांनी काय ते उद्धव साहेब बांनी काहीतरी सांगताना त्यांना ऐकू नाही आलं तुमच्याच प्रेस कॉन्फरन्समध्ये, ते चाटम का असा प्रश्न विचारला तर ते थेट म्हणतात अमित साटम की शिवी दिली, मराठी माणसाला शिवी दिली. आता हे चाटम कधीपासून शिवी झाली आणि मालवणी माणसाला कशी काय शिवी झाली? म्हणजे पोट जात, जात, धर्म, प्रांत, पंत अशा सगळ्या प्रकारचं राजकारण हे केल्याशिवाय
भारतीय जनता पार्टीला काही कुठच्याही प्रकारचं इकडे थारा मुंबईकर जनता किंवा कुठच्याही आपल्या राज्याची जनता देणार नाही, म्हणून अशाच प्रकारचं राजकारण ते करत असतात. कोणत्याही प्रकारचं विकासाचं राजकारण, विकासाचा मुद्दा हे त्यांच्याकडनं येत नाही. येतं तर फक्त क्रेडिट चोरी येते, दुसऱ्यांनी केलेल्या कामाचं श्रेय घेणं. आता सुदैवानी तुमची सत्ता तेव्हा होती, पण दुसऱ्यांनी केलेल्या कामाची फितं तुम्ही कापली, म्हणून ते काम तुम्ही केलेलं होत नाही. हे देखील तरी लक्षात घेणं गरजेचं आहे. आता त्यांनी फार फालतू आरोप केले आहेत. त्याच्यानंतर ते असं म्हणाले की बाबा कोविड काळातलं तेच मी जे पाकिस्तानचं बोललो. आता मी तुम्हाला फक्त एकच उदाहरण देतो. WHO आम्ही ग्राह्य धरायचं का आम्ही त्या पाकिस्तानच्या कुठल्या तरी सोकॉल्ड ह्यांच्या एजंटचं मान्य करायचं? WHO हे सांगितलं की मुंबई महानगरपालिकेचं काम अति उत्तम सुरू आहे आणि मुंबई मॉडेलचं जगभरात कौतुक झालं, धारावी मॉडेलचं जगभरात कौतुक झालं. ज्या प्रकारे मॉलिक्युलर लॅब हे देशात सगळ्यात प्रथम जर कुठच्या महानगरपालिकेने केले असेल अंतर्गत त्यांच्या, तर ते मुंबई महानगरपालिकेने केलं कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये. आणि त्या मॉलिक्युलर लॅब स्थापन झाल्यामुळे आपल्याला कोविडच्या व्हेरियंट कळलं आणि आपल्याला कोविड थोपवता आलं. अन्यथा कोविडचा आणखीन थैथयाट हा महाराष्ट्रात मुंबईत पसरला असता. परंतु त्यांना हे सगळं ऐकायचंच नाही आहे. त्यांना फक्त एक फेक नरेटिव्ह सेट करायचं आहे. त्यांचे नेते म्हणतात की काय 2 अबोध बालक फिरत आहेत. अरे माझं तर त्यांच्या नेत्यांना म्हणणं आहे की 2 विकृत बालक हे फिरत आहेत मुंबईत आणि वारंवार फेक नरेटिव्ह पसरवत फिरत आहेत. एक बांद्राचे कुरेशी आणि दुसरे आता हे अमीन साटम. आता हे अमीन साटम त्यांना इतकंच द्वेष आहे आणि त्या आशिष कुरेशींना इतकंच द्वेष आहे मुसलमानांचा, तर त्यांनी स्पष्टपणे सांगून टाकावं ना की त्यांना मुसलमानांची मतं नको आहेत म्हणून. त्यांनी स्पष्ट हे अधोरेखित करून टाकावं. आणि मी ह्याच्या आधी देखील म्हणालो होतो, आता परत सांगतोय, त्यांचं जे काय म्हणणं आहे ना आमच्या आरोप की मामू पॅटर्न, शिवसेना ही मामू पॅटर्न राबवत आहे, तर त्यांच्या मते मामू पॅटर्न काय आहे ते मला माहीत नाही, पण आमच्या मते मामू पॅटर्न म्हणजे माझी मुंबई पॅटर्न. आणि माझ्या मुंबईसाठी हे प्रत्येक शिवसैनिक, महाराष्ट्र सैनिक, मुंबईवर प्रेम करणारा हे मुंबईला वाचवण्यासाठी लढणार. त्याचं कारण असं आहे की हे जे कोण गुजराती व्यापारी आहेत ना भारतीय जनता पक्षाचे, त्यांना मुंबई काबीज करायची आहे. होय, काबीज करायची आहे. त्याचं कारण असं आहे, तुम्ही कितीही नाकारलं तरी तुमचे मनसुबे लपून राहत नाही. बुलेट ट्रेन जे तुम्ही केलेलं आहे ते वाढवण बंदरला तुम्ही जे काय त्याचं हे केलेलं ना स्टेशन थांबा, हे का केलं? तुमचे मनसुबे. आणि ज्या नेत्यांच्या मनात वेगळं विदर्भची संकल्पना असेल त्यांच्या मनात वेगळ्या मुंबईची संकल्पना का येणार नाही? ह्याचं पण उत्तर त्यांनी देणं गरजेचं आहे. ज्याचं उत्तर ते देणार नाही ते तुमच्या कॅमेऱ्यासमोर जेव्हा येतात किंवा भाषणाला उभे राहतात फेक नरेटिव्ह सेट करण्याशिवाय, हिंदू मुस्लिम जात धर्म आता तर पाकड्यांबद्दल बोलण्याशिवाय दुसरं काहीच बोलत नाही. ते हे का बोलत नाही की मुंबई महानगरपालिकेने जे काय बेस्ट सुविधा उपलब्ध केली आहे BSTची, ती जगात सगळ्यात स्वस्त ट्रान्सपोर्टेशन आहे. 5 रुपयाला 5 किलोमीटर, 10 रुपयाला 10 किलोमीटर, 15 रुपयाला 15 किलोमीटर आणि 20 रुपयाला मुंबईभर तुम्ही कुठेही ट्रान्सपोर्टेशन घेऊ शकता. हे काय हे सांगत नाही की मुंबईमध्ये जे पाणी आपल्याला पाईपलाईनने आपल्याला सगळ्यांना पुरवलं जातं ते पाणी हे सगळ्यात स्वस्त आणि मस्त आहे. ॲट सोर्स ते बिस्लरीपेक्षा स्वच्छ आहे. आणि मुंबईचे जे पाईपलाईन आहे ते, आणि हे नगरसेवक होते, यांना माहिती असलं पाहिजे, मुंबईचे जे पाईपलाईन आहे त्याचं किलोमीटरमध्ये जर आपण मोजमाप केलं तर ते मुंबईपासून लंडन इथपर्यंत आहे. आपल्याकडे स्काडा टेक्नॉलॉजी आहे. त्या स्काडा टेक्नॉलॉजीच्या आधारे आज आपल्याला कळतं की कुठेही पाण्याचं दाब कमी असलं, कुठेही लिकेज होत असेल तर ते लगेच ते त्वरित ठीक करता येतं. हे सगळी गोष्ट ते का सांगत नाही? ह्याच्यावरती मुंबई पब्लिक स्कूल हे इतकं मोठं प्रोजेक्ट आदित्य ठाकरे साहेबांनी हे इथे राबवलं, त्याच्याबद्दल ते का बोलत नाही? आमची तर अपेक्षा आहे ना, त्यांनी त्याच्यात जर काही चूक झाली असेल तर त्याच्याबद्दल बोलावं ना. मुंबई पब्लिक स्कूलमध्ये वेगवेगळ्या भाषेमध्ये शिकवलं जातं, वेगवेगळ्या कोर्सेस इकडे आहेत. CBSE, ICSE, IGCSE वेगवेगळ्या कोर्सेस, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कोर्सेस इथे आहेत. तुमच्या कोणत्या महानगरपालिकेमध्ये हे राबवलं जातं? जे टॅब्स दिले जात होते, ज्या प्रकारचे व्हर्च्युअल क्लासेस हे राबवलं जात होतं शिवसेनेकडनं, तशा प्रकारचं कुठच्या तुमच्या महानगरपालिकेमध्ये हे राबवलं जातं? ह्याच्याबद्दल बोला ना. कांदळवन वाचवण्याचं इन्व्हायरमेंट फ्रेंडली प्रोजेक्ट हे देशात सगळ्यात पहिलं 11.8 हेक्टर हे कांदळवन वाचवण्याचं काम आदित्य ठाकरे साहेबांच्या आणि शिवसेनेच्या संकल्पनेतनं झालं गोराईला. त्याचं उद्घाटन करायला तुम्हाला वेळ मिळत नाही. त्याच्याबद्दल तुम्ही का बोलत नाही? इकडे मलबार हिल ट्री टॉप वॉकवे बनवलेला आहे, एलिव्हेटेड वॉकवे. तो एलिव्हेटेड वॉकवे आदित्य ठाकरे साहेबांच्या संकल्पनेत
तुम्ही का बोलत नाही? त्याच्यात काय झालं त्याच्याबद्दल बोला ना. आणि 3 लाख करोडचं त्याने आणखीन एक काहीतरी आरोप केलं. इतकं मूर्खपणाचा तो आरोप आहे की म्हणे स्थायी समितीची बैठक दर आठवड्याला होते. आता ते मी तुमच्यावर सोडतो, ते जरा डिवाइड करून पहा. 3 लाख करोड इंटू आठवडा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.